अशा याच्यामध्ये आज एक इमर्जन्सी कॉल आला डॉक्टरांना आणि आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी चक्क ही BMW त्यांची गाडी काढली आणि हॉस्पिटलला पोहोचलं। आज आता ही गाडी जी आहे त्यांची ही मध्येच बंद पडलेली आहे। अंबाडी ब्रिजच्या खाली बरोबर मध्यभागी ही BMW त्यांची गाडी जी आहे ही बंद पडलेली आहे। आजच्या दिवशी सगळं ठप्प असताना साधं दुचाकी ही कोण काढायला तयार नव्हतं। सिरियस पेशंट होता माझ्या हॉस्पिटलमध्ये, ICCU ला वगैरे माझे बरेच पेशंट ऍडमिट आहे आणि ते सिरियस पेशंटला बघण्यासाठी मी सकाळच्या आज निघालं तेव्हा एवढं पाणी नव्हतं रस्त्यावर आणि मी पेशंट्स बघून परत माझ्या घरी जेव्हा येत होतं तेव्हा अचानक ही गाडी ब्रिजच्या खाली बंद पडलंय। पेशंट बघण्यात माझं कर्तव्य आहे। आता गाडी बंद पडलंय आणि अपेक्षा करतोय की कोणी टोईंग वाला येईल आणि माझ्या गाडी बाहेर काढेल। खूप खूप तुमचं कौतुक आहे, म्हणावं तसं आहे, पण सध्या आता त्या रुग्णाची परिस्थिती कशी आहे? कारण की एवढं तुम्ही त्याला बघितलेलं आहे। जो रुग्णाला बघायला गेलो होता एक अतिशय सिरियस आहे, 90 वर्षाचा आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर आहे। त्यांना स्टेबल करून तिकडून निघालेलं आहे आणि समजा मला परत जावं लागलं तर फार कठीण होऊन जाईल, कारण गाडीचं काय सोय नाही माझ्याकडे आणि कोणतीही मोठी गाडी सुद्धा त्या पाणीमधून हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे।